शिळ्या चपातीचे पोहे बनवणार आहे. त्यासाठी राहिलेल्या शिळ्या चपाती आपण मिक्सरला लावून बारीक करून घेणार आहे. तर त्यानंतर लगेच आपण कढई ठेवायचं, त्यामध्ये तेल, जिरे आणि मोहरी तेलामध्ये तडतडू द्यायचा. लगेच कढीपत्ता टाकायचा. त्यानंतर आपण त्यात बारीक चिरलेला कांदा फिरवून घेणार आहे. लालसर होईपर्यंत आपण कांदा फिरवून घेणार आहे. त्यात थोडंसं मीठ घातले तर त्यामध्ये आपण टोमॅटो बारीक चिरलेला ॲड करून आपण फिरवून घेणार आहे. परत तर कांदा लसूण मसाला टाकणार आहे. धने पावडर, काळा तिखट टाकलं, थोडेसे वरनं 4 शेंगदाणे टाकलो आहे आपण. आता सगळं एकजीव करून घेणार आहे. तर बघा, आपण जो शिळ्या चपात्याचा मिक्सरला लावून घेतलं होतं ते ॲड करून आपण फिरवून घेणार आहे. म्हणजे सगळं एकजीव करून घेणार आहे. बघा, तर आता आपण त्यावरून बारीक चिरलेला कोथिंबीर घालून परत आपण फिरवून घेणार आहे. बघा, आपला शिळ्या चपातीचे पोहे तयार झालेत ऑलरेडी. थोडंसं वाफ घेणार आहे आपण. बघा, एकदम छान गरमागरम असं आपण नाश्त्यासाठी राहिलेल्या शिळ्या चपातीचं पोहे करून खाऊ शकतो.